चल मित्रा, तू आता व्हिडिओचा थंबनेल बघितलं असेल आणि तुला अचानक धक्का बसला असेल की धक्कादायक काय बातमी आहे, वय वाढ कशामुळे होणार नाहीये. तुझ्या मनामध्ये अनेक प्रश्न यायला लागले असेल. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राह. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघ कारण व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना मित्रा तुला देतोय. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुला बघत राहायचं आहे. ठीक आहे. आता बघा, सध्याची पोलीस भरती अजून संपलेली नाही आहे आणि या भरतीमध्ये काही काही पोरं आपले म्हणजे काही काही पोरं आपले लागले नाही, काही काही म्हणजे जवळपास लय मोठे लागले नाही. कारण 17-18 हजार जागा होत्या, तेवढे पोरं लागले, बाकीचे पुन्हा तयारीला लागले. पण मेन प्रश्न आणि मेन महत्त्वाचा मुद्दा असा आला आहे की वय वाढ. जे काही पोरं आपले यांचं एज बार झालं होतं त्या पोरांसाठीचं काय आता, म्हणजे वय वाढ होणार की नाही आहे. आता तू थंबनेल बघितलं, तू म्हणशील सर काय धक्कादायक बातमी आहे आणि कशामुळे वय वाढ होणार नाही आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या. मी जर का थंबनेल ठेवलं असतं की वय वाढ होणार आहे, तर काही काही जे आळशी लोक आहेत बघा, त्यांना फुकट वय वाढ पाहिजे, त्यांनी या व्हिडिओला क्लिक केलं नसतं. तर त्या सगळ्या लोकांसाठी मी हे थंबनेल ठेवलं की वय वाढ होणार नाहीये. तुम्हाला जर का वय वाढ करून घ्यायची असेल पोराहो, तर मी सांगतो ते काम तुम्हाला करावं लागणार आहे. आणि वय वाढ हे काय म्हणजे छोटी गोष्ट नाहीये, ही फार मोठी गोष्ट आहे. की उद्या तुम्ही गेलात आणि नुसता म्हणालात की मला वय वाढ पाहिजे, आम्हाला वय वाढ पाहिजे, लगेच सरकार वय वाढ देईन अशी ही गोष्ट नाही आहे. कारण वय वाढसाठी जो काही पोलीस भरतीच्या क्षेत्रातील वय वाढसाठी मुकुल किनकर त्या त्या माणसाने भरपूर असं काम केलं आहे वय वाढचं. तुम्हाला सांगतो, मागची 18,000 पदाची जी काय पहिली भरती झाली होती, त्या भरतीमध्ये सुद्धा मुकुल किनकर या माणसामुळे पोरांना वय वाढ भेटली होती. त्याच्यानंतर आत्ता नुकतीच जी भरती पार पडत आहे, या भरतीमध्ये सुद्धा मुकुल किनकरमुळेच आणि त्यांच्या सहकारी मित्रामुळे ही भरती पार पडली आणि त्या पोरांना इथे वय वाढ मिळालेली आहे. वय वाढ ही फक्त मुकुल किनकर एकट्यामुळे मिळाली. तुम्ही सांगतो, त्या माणसाने स्वतः तिथे पाठपुरावा केला, स्वतः आंदोलनाला गेला, स्वतः निवेदन असतील सर्व काही त्या माणसाने केलं आणि आज वय वाढमुळे भरपूर विद्यार्थी भरती झाले. त्यांना कायमची आयुष्याची रोजीरोटी त्या मुकुल किनकरमुळे मिळाली. त्यांच्या 3 पिढ्या सुधारल्या फक्त मुकुल किनकरमुळे. कारण काय पोराओ, जर का वय वाढ झाली नसती, त्या माणसाने उठाव केला नसता, जर का वय वाढ झाली नसती, तर पोराओ ते पोरं आता लागू शकत नव्हते, त्यांना फॉर्मच भरता नसता आला. मग याच माणसामुळे मुकुल किनकरमुळेच पोराव वयवाढ मिळाली आणि ते पोरं भरती झाले वयवाढमुळे. आणि पोराव ते पोरं भरती झाले तर त्यांच्या 3 पिढ्या आता इथे सुधारलेल्या आहे. सरकारी नोकरी म्हणजे 18 विश्व दारिद्र्य दूर करण्याची ताकद सरकारी नोकरीमध्ये असते. मेन महत्वाच्या मुद्द्यावरती येतो. मग सर आता आम्हाला ही वयवाढ पाहिजे, आता वयवाढ अशी तशी आपल्याला नको आहे. मग वयवाढ कशी पाहिजे? आपल्याला वयवाढ डायरेक्टली पाहिजे, जशी काही सरळ सेवा भरतीला 18 ते 38 वर्ष आहे त्याच पद्धतीची आपली वयवाढ असायला हवी आहे. असं नको 1991चे घ्या, 92चे ठेवा, 88चे राहू द्या, 90चे राहू द्या, असं नको आहे. आपल्याला सरळ सेवा भरतीसाठी जशी सर्वसाधारण 18 ते 38 वर्ष वयमर्यादा आहे, त्याच पद्धतीने आपल्याला इथे वयमर्यादा इथं आता पोलीस भरतीसाठी सुद्धा असायला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला घरी बसून वयवाढ मिळणार आहे का? नाही बाबा, मुकुल किनकर करेल, मी बसतो घरी, तो त्याचा करून घेईन, आता झालीच वयवाढ तर गपचित फॉर्म भरण आणि लागून जाईन. पण मित्रा, तसं होणार नाही आहे. कारण बघ, तुला सांगतो, येणारी भरती प्रचंड मोठी आहे, 20,000 पदांची भरती आहे आणि त्या भरतीमध्ये जर का तुला लागायचं असेल तर तुला वयवाढ मिळणं इथे आवश्यक आहे. ज्यांचं वय बसतं त्यांचं काही घेणदेण नाही आहे या व्हिडिओ संदर्भात. पण ज्याचं वय बसत नाही त्या पोरांना आता इथे पावलं उचलावा लागणार आहे. फक्त मुकुल किनकर वरती सोडून चालणार आहे का? नाही आहे. आपल्याला बाहेर पडावं लागणार आहे, आपल्याला आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागणार आहे, आपल्याला विविध आमदार लोकांना निवेदन द्यावं लागणार आहे. मग सर आम्ही निवेदन कसं देऊ? माझ्या जिल्ह्यातील 2-4 लोक गोळा करायचे मला, पण सर माझ्या जिल्ह्यातली ते 2-4 लोक नाही आहे. काय करणार आहे मी? मला आमदाराकडे जायची इच्छा आहे, पण एकटा कसा निवेदन घेऊन जाऊ? आमदार एकट्याचं निवेदन घेईल आणि एका म्हणजे चुलीत टाकून देईन, डायरेक्ट फेकून देतात एक दोघं जर गेले तर. त्यासाठी तुला ग्रुप करून जावं लागेल. काय करावं लागेल? ग्रुप करून तुला जावं लागेल. प्रत्येक स्थानिक जे काय तुम्ही स्थानिक आमदार आहे तुमच्या विधानसभा क्षेत्रामधले, त्यांच्याकडे जावं लागेल. आमची वय वाढ करा, वयवाढ अशी तशी नको आहे, तर आपल्याला डायरेक्ट 18 ते 38 पाहिजे सरळ सेवा भरतीसारखी. मग त्यासाठी तुम्हाला एकत्र आणण्यासाठी काय म्हणताय मी तुम्हाला एकत्र आणण्यासाठी पोराओ, व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची सूचना देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला एकत्र आणण्यासाठी पोराओ पोलीस भरती वयवाढ ग्रुप मी बनवलेला आहे. माझा ग्रुप नाही आहे, किनकर सरांचाच ग्रुप आहे. त्या माणसाने पोरं एकत्र केले मागच्या भरतीपासून, म्हणजे त्या माणसाची फार मेहनत आहे याच्यासाठी आणि त्या माणसाला आपला सॅल्यूट आहे. कारण त्या माणसाने भरपूर या वयवाढीच्या पोरांसाठी काम केलेलं आहे. तर बघा, हा ग्रुप आहे. मग या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड व्हायचं आणि तुमच्या
तुमच्या जिल्ह्यातील पोरं तुम्हाला तिथे पाहिजे आणि स्थानिक आमदाराला तिथे निवेदन द्यायचं. पुढील रूपरेषा काय असेल, आंदोलन कधी करायचं, आंदोलनाला प्रत्येकाला इथे हजर राहावं लागेल, त्या संदर्भात मुकुल किनकर सर तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणार. तिथे ते तुम्हाला त्या ग्रुपमध्ये माहिती देणार आहे आणि जेवढं सहकार्य होईल तेवढं मी सुद्धा तुम्हाला सहकार्य करण्याचा परवा इथे प्रयत्न करणार आहे. मग आता तुम्ही म्हणसाल की सर ठीक आहे, सगळे काही 12 भानगडी आम्हाला समजल्या, मग या पोलीस भरती वयवाढ ग्रुपमध्ये आम्हालाही ऍड व्हायचं आहे आणि आम्हालाही या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, आम्हालाही वयवाढ करून घ्यायची आहे आणि आम्हालाही नोकरी मिळवायची आहे, त्यासाठी आम्हीही तयार आहोत. आता काही बरोबर तयार होतील ना आपले, तर मग त्यासाठी तुम्हाला या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं आहे. ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देतो, त्या ग्रुपमध्ये तुम्ही ऍड व्हा. तिथे पुढील सूचना तुम्हाला निवेदन कसं द्यायचं, निवेदनची प्रिंट काय असेल, सगळी काही माहिती या ग्रुपमध्ये टाकण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अति महत्वाची अशी सूचना आहे की नवीन असाल बरोबर तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा, मी तुमचा नंबर सेव्ह करतो, तुम्हीही माझा नंबर सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा व्हिडिओच्या म्हणजे माझ्या टेटसच्या माध्यमातून भरपूर अशा अपडेट भेटतील आणि काही पोलीस भरती संदर्भात तुमच्या अडीअडचणी असतील तर ते सुद्धा तुम्ही मला मोकळ्यापणाने विचारू शकताय. 24 तास मी तुमच्यासाठी व्हॉट्सअपवरती उपलब्ध आहे. तिथे मेसेज करा, कॉल करू नका, शक्यतो मेसेज करा, मी तुम्हाला नक्की तिथे रिप्लाय देतो. त्या ग्रुपमध्ये ऍड व्हा आणि बरोबर सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा, तेव्हाच तुम्हाला पुढे वयवाढ भेटणार आहे. नाहीतर अन्यथा एकटा मुकुल किनकर करेल, आम्ही घरी बसतो जेव, तसं होणार नाही दादा हो. एकटा माणूस काहीच करू शकत नाही. तुम्हाला त्या माणसाला साथ द्यायची आहे तर आणि तरच वयवाढ होईल. नाहीतर अन्यथा मी जे थंबनेल ठेवलंय धक्कादायक बातमी, तुम्हाला एखाद्या दिवशी जाहिरात पडून जाईल आता डिसेंबरच्या आतमध्ये आणि एखाद्या दिवशी जाहिरात पडेल आणि मग तुम्ही प्रयत्नच केला नाही तर धक्कादायक बातमी मला सांगावं लागेल तुम्हाला की वयवाढ झाली नाही, परवा तुमचं संपलं. त्यामुळे आतापासून प्रयत्न करा. वयवाढ हवा तेवढा सोपा विषय नाही. त्या माणसाला साथ द्या, तो माणूस नेतृत्व करायला तयार आहे. 2 भरत्यात त्या माणसाने केलं आणि करून दाखवलंय. तुम्ही त्याला साथ दिली त्या माणसाला तर तो माणूस 100% करल. त्यामुळे या ग्रुपमध्ये ऍड व्हा आणि तिथे तुम्हाला निवेदन वगैरे द्यायचं सांगणार आहे, तर ते निवेदन कशा द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं ते तिथे तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल. तर आशा करतो परवा संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.